नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। महाराष्ट्रातला धनगर समाज घटनेतील तरतुदीनुसार अनुसूचित जमातीत आहे। असं असताना गेल्या अनेक वर्षापासून या समाजाला आपल्या हक्कापासून या राज्यकर्त्यांनी वंचित ठेवले। आमचे काही समाज बांधव गेल्या महिनाभरापासून राज्यात अनेक भागामध्ये उपोषण करताय, पण त्या घटनेने दिलेलं आरक्षण देण्यासाठी किंवा त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारला वेळ नाही। जे घटनेत नाही त्यांना देण्यासाठी सरकार महाराष्ट्रभर पळतंय। हा धनगर समाजावरचा अन्याय आहे आणि म्हणून आम्ही गेल्या आठवड्यामध्ये ठरवलंय की महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटवायचं। येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर हे सरकार धनगर समाजाला वेगवेगळ्या आदिवासीच्या सवलती दिल्याचं गाजर देतंय, आम्हाला चॉकलेट देतंय। आम्ही ह्या गाजराला चॉकलेटाला बोलणार नाही। महाराष्ट्रातला धनगर समाज हे बिलकुल विसरणार नाही। घटनेनं दिलेलं आरक्षण दिलं तर बरं, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अन्यथा या निवडणुकीमध्ये धनगर समाज वेगळी भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही। हा इशाराच या आंदोलनातला आम्ही देतो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं आमचं सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचं आरक्षण देतो, परंतु देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर तर महाराष्ट्रातल्या धनगर समाजानं प्रचंड विश्वास ठेवला आणि भरभरून मतदान दिलं, पण 5 वर्ष मुख्यमंत्री पदावर बसवलेला असताना सुद्धा फडणवीस साहेबांनी धनगरांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला नाही। हे राज्यातल्या धनगर समाजाचं दुर्भाग्य आहे। मी असं सांगेन की तुम्ही आता थापा मारू नका, आता दिशाभूल करू नका। आम्ही आता विसरणार नाही, आम्ही आता त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चितपणे धनगर समाजानं ठरवलं। गोपीचंद पडळकर आज ते पण सत्ताधारी पक्षासोबत आहे आणि ते पण सांगतात की आम्ही धनगर समाजाला आरक्षण देणारच, परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी होती, त्यांच्याबद्दल काय? गोपीचंद पडळकरांनी आंदोलन करायची गरजच नाही, ते सत्तेतले आमदार आहेत। जर त्यांचं सरकार देणार नसेल, राजीनामा त्यांच्या तोंडावर फेकावा, धनगरामध्ये रस्त्यावर उतरावं त्यांनी, हेच आमचं आव्हान आहे। आज दोन बजाव आंदोलन केलं, याच्यानंतर पुढची भूमिका काय राहणार? यानंतर आम्ही राज्यभर दौरे करणार आहोत। आता आम्ही आंदोलन करणार नाही, आंदोलन सुरू आहे। एवढा आठवडाभर आंदोलनं राहतील। पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही राज्यातले दौरे करणार आणि राज्यातल्या धनगर समाजाला सांगणार की निवडणुकीच्या अगोदर आरक्षण दिलं तर बरं, अन्यथा आरक्षण नाही तर आमचं मतदान नाही, हे सांगत फिरणार आणि समाजाला जागरूक करणार। उपवर्गीकरणामध्ये तुम्ही बसता अबकडमध्ये? अबकडेचा विषय कुठे येतो? घटनेनं आरक्षण दिलंय ते द्या, दिल्यावर तुम्हाला काय करायचं ते करा, आधी आमचं आरक्षण द्या। धनगर समाज आणि धनगर समाज या दोन एक बाबी त्या समस्येमध्ये येतात, त्याचं काय सांगतात? हे बघा, भारतीय घटनेची केंद्र सरकारची यादी काढा इंग्रजीमधली, त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीच्या यादीत 36व्या नंबरला धनगर आहे। केंद्र सरकारची घटनेची हिंदी यादी काढा, त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीच्या 36व्या नंबरवर धनगर त्यांनीच लिहिलंय। हे सरकार धनगर समाजाला वेगवेगळ्या आदिवासीच्या सवलती दिल्याचं गाजर देतंय, आम्हाला चॉकलेट देतंय। आम्ही ह्या गाजराला चॉकलेटाला बोलणार नाही। महाराष्ट्रातला धनगर समाज हे बिलकुल विसरणार नाही। घटनेनं दिलेलं आरक्षण दिलं तर बरं, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अन्यथा या निवडणुकीमध्ये धनगर समाज वेगळी भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही। हा इशाराच या आंदोलनातला आम्ही देतो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं आमचं सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचं आरक्षण देतो, परंतु देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर तर महाराष्ट्रातल्या धनगर समाजानं प्रचंड विश्वास ठेवला आणि भरभरून मतदान दिलं, पण 5 वर्ष मुख्यमंत्री पदावर बसवलेला असताना सुद्धा फडणवीस साहेबांनी धनगरांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला नाही। हे राज्यातल्या धनगर समाजाचं दुर्भाग्य आहे। मी असं सांगेन की तुम्ही आता थापा मारू नका, आता दिशाभूल करू नका। आम्ही आता विसरणार नाही, आम्ही आता त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही,
हे निश्चितपणे धनगर समाजानं ठरवलं. गोपीचंद पडळकर आज पण सत्ताधारी पक्षासोबत आहे आणि ते पण सांगतात की आम्ही धनगर समाजाला आरक्षण देणारच, परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी होती. त्यांच्याबद्दल काय? गोपीचंद पडळकरांनी आंदोलन करायची गरजच नाही. ते सत्तेतले आमदार आहेत. जर त्यांचं सरकार देणार नसेल, राजीनामा त्यांच्या तोंडावर फेकावा, धनगरामध्ये रस्त्यावर उतरावं त्यांनी. हेच आमचं आव्हान आहे. आज ढोल बजाव आंदोलन केलं, याच्यानंतर पुढची भूमिका काय राहणार? यानंतर आम्ही राज्यभर दौरे करणार आहोत. आता आम्ही आंदोलनं करणार नाही. आंदोलन सुरू आहे. एवढा आठवडाभर आंदोलनं राहतील. पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही राज्यातले दौरे करणार आणि राज्यातल्या धनगर समाजाला सांगणार की निवडणुकीच्या अगोदर आरक्षण दिलं तर बरं, अन्यथा आरक्षण नाही तर आमचं मतदान नाही, हे सांगत फिरणार आणि समाजाला जागरूक करणार. अबकडेचा विषय कुठे येतो? घटनेनं आरक्षण दिलंय ते दिल्यावर तुम्हाला काय करायचं ते करा. आधी आमचं आरक्षण द्या. धनगर समाज आणि धनगर समाज दोन एक मागे एखाद्या समस्येमध्ये येतात. हे बघा, भारतीय घटनेची केंद्र सरकारची यादी काढा इंग्रजीमधली. त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीच्या यादी 36व्या नंबरला धनगर आहे. केंद्र सरकारची घटनेची हिंदी यादी काढा. त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीच्या 36व्या नंबरवर धनगर त्यांनीच लिहिलं आहे. महाराष्ट्र सरकारची यादी काढा अनुसूचित जमातीची. इंग्लिश यादीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या 36व्या नंबरला धनगर आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या मराठी यादीमध्ये धनगर आहे. आम्ही म्हणत नाही, सरकार म्हणतंय की धनगर आणि धनगर एकच आहेत. फक्त इंग्लिशमध्ये धनगर आणि मराठी हिंदीमध्ये धनगर एवढा फरक आहे. आणि या सरकारनं, या राज्यकर्त्यांना सर्वांना माहीत आहे, हे बरोबर आहे. यांची फक्त मानसिकता नाही आहे आणि यांची मानसिकता ठिकाण्यावर आणायचं काम येणाऱ्या निवडणुकीमध्ये धनगर समाज करणार आहे. आपलं नाव? लहू शेवाळे, मल्हार सेना प्रमुख.